मित्रांनो, जो सुप्याचा टोल नाका आहे त्याच्यावरती नीट लक्ष ठेवा, कारण आपल्या सेगमेंटच्या गाडीला शक्यतो कारचा टोल नाका असतो, म्हणजे तो फास्टॅग लागलेला असतो, तर ते आपल्याकडून 100 रुपये घेतात आणि फास्टॅगमधून पण पैसे कट होतात. तर आता आपण अर्जंट असल्यामुळे डायरेक्ट निघालोय, बट रिटर्न जाताना नक्की चेक करू की नक्की काय गोड बंगाली यांचं. फुल RTOचा त्रास आहे, फुल. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर परत आपल्याला कंपनीचा कॉल आला आणि यावेळेस दुसरं लोकेशन आहे. तर निघालोय मित्रांनो डायरेक्टली लोडिंगला. ॲक्च्युली या गोप्रोमध्ये थोडं जजमेंट अजूनही हालतंय. मोबाईलमध्ये ज्यावेळेस ब्लॉग बनवत होतो त्यावेळेस ते हात बसून गेला होता, बट आता थोडा प्रॉब्लेम येतोय. तर लवकरच सवय लागून सोल्युशन निघालं. अजून त्या सेटिंग पण थोड्या डोक्याच्या वरतून चालल्यात, त्यामुळं थोडे ॲडजस्ट करा जोपर्यंत त्याच्यावरती रुळत नाही तोपर्यंत. म्हणजे पहिलंच क्लिअर करतो, नाही तर परत बोलशाल की ब्लॉगची क्वालिटी वगैरे कमी जास्त झाली. तर सेटिंग्स थोड्या हालतायत आपल्याकडून अजूनही, पण जोपर्यंत त्याची प्रॅक्टिस पूर्ण होत नाही तोपर्यंत असंच होईल. बट आपण लवकरात लवकर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, निघालो डायरेक्ट लोडिंगला. आपल्याला ट्रिप झालेली आहे कन्फर्म आणि आपण निघालोय आता कंपनीमध्ये. ही आहे आपली फॅक्टरी आणि हे दोघं जण आज आपल्या बरोबर असणार आहेत. एक मशीन एक पेटी, एवढंच आपल्याकडे आज मटेरियल आहे. तर चला मित्रांनो, डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर करू आणि आपली पुढची जर्नी सुरू करू. हे जास्वंदीचं फुल कसलं मस्त आलंय, एकच नंबर. तर निघालोय मित्रांनो आपण आता आणि आपल्या बरोबर आहेत अब्दुल आणि अब्बू. अब्बू कोण आहे तुम्हारे में से? अब्बू मैम, अब्दुल मैम. हा मोकळे का माझं? नाही, मशीन आहे. साहेबांनी अडवलं होतं बॅरिकेड न्यायला. त्याला पहिला सीट बेल्ट घालून बोले का याचे बेल्ट घाल नाही यार. तर अब्बू आणि अब्दुल आपल्या बरोबर आहेत आणि आपली जर्नी झालेली आहे सुरू. तर संभाजीनगरचं लोकेशन आहे वाळूंज MIDCतलं. आता नहीं समझ में आ रहा है. तुमको नहीं समझ में आ रहा है? भाई सीखना पड़ेगा. हिंदी में बोलो ना. मेरा ब्लॉग ही मराठी में होता है तो हिंदी में क्यों बनाएंगे? आपलं लोकेशन आहे वाळूंज MIDCचं. 250 किलोमीटरचा प्रवास आहे, म्हणजे आपण 5-6 वाजेपर्यंत आरामात पोहोचू शकतो. बट दुपारचे 2:30 वाजले, त्यामुळं भूक पण भरपूर लागली. तर आता शिक्रापूरचा ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ, कुठेतरी मस्तपैकी जेवायला थांबू आणि मग आपला पुढचा प्रवास करू. हे शिक्रापूरच्या ट्रॅफिकमध्ये आपले 15 ते 20 मिनिटं गेले टोटल. समोरच हॉटेल गावठी ढाबा दिसत असेल. जेवण उरकून घेतलं मित्रांनो, भूक लागली होती. आपल्याकडे टिफिन होता, ते दोघांनी जेवले आतमध्ये. आणि इथं बघा पाण्याचं पण आहे, वॉटर फिल्टरच्या बॉटल्स वगैरे इथं भरून भेटतात. 2 रुपये असं, म्हणजे 2 रुपयाला 1 लिटर असं तिथं लिहिलेलं आहे. ऑलरेडी आपण पाणी भरून घेतलंय. तर चला निघूया इथून. 3 वाजलेत, अर्धा पाऊण तास गेला आपल्या इथं जेवणात. जेवण होतं ठीकठाक. खाना कैसा था रे? क्या खाया तुमने? चिकन. हमने घरचा डब्बा. तर आज ते दररोज बाहेरचं खाणं त्यापेक्षा कधीतरी घरचा टिफिन पण खाल्लेला बरा वाटतो. हम लोग मुंबई से आए तो किधर से लेके आए? हाँ, मुंबई से हम लोग आए ना. हाँ, उधर से कितना खाना लेके आएंगे? मुंबई से आए तो कहाँ खाना लेके आएंगे? अभी कितना काम है इधर जो साइड पे जा रहे हो? ज़्यादा से
घरी का काम नाही. तर आठवड्यानंतर आपल्याला परत एक ट्रिप भेटल रिटर्नची. खानावर जावं लागेल हॉटेलची. होटल नहीं, मटेरियल की बात कर रहा हूँ मैं. मटेरियल जो अपन मशीन लेके जा रहे हैं. भाऊ घे ना साइड वरती थोडी वापराता ठेव. अरे भावड्या काय करतोय असं. अच्छा, टू व्हीलरला ओव्हरटेक करतोय. आजी बाबा आहेत म्हणून गाडी त्याने सावकाश केली. तर चला मित्रांनो, फटाफट आपली जर्नी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, खरा टाइम जातो तो पुण्याच्या बाहेर निघायला. म्हणजे बघा, आपण 1 वाजता निघालो होतो आणि आता 4 वाजायचा टायमिंग झालाय. म्हणजे 3:30 पावणे 4 झाले. तर असं आहे पुण्यातलं ट्रॅफिक. त्याच्यामुळं ट्रॅफिकमध्येच वैतागून जात आहे. म्हणजे वाघोलीचं ट्रॅफिक, त्यानंतर पुढे आल्यावरती रांजणगाव MIDC सुटायचा टायमिंग म्हटल्यावरती ते ट्रॅफिक. आता इथून पुढे आपल्याला सरळ सरळ रोड लागल. आणि संभाजीनगरच्या आपल्या भरपूर अशा ट्रिप झालेल्या आहेत. भरपूर वेळा आपण संभाजीनगर, जालना, अहमदनगर या ट्रिपा एवढ्या झालेल्या आहेत ना की त्या आज आठवत नाही. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या कंपनीची पण ही ट्रिप निघाली. आपल्या कंपनीची मागची पण 2 ट्रिपा केल्या होत्या आपण संभाजीनगरच्या. गंमत दाखव, गंमत घरानं एक गंमत बघा. डोक्यात डोकी घालून झोपल्यात. आता कशा गप्पा मारायच्या यांच्या बरोबर. जेवले आणि तुर्र झाले. तर मित्रांनो, आपल्याला 100 रुपये टोल नाका लागलाय. फास्टॅग आपला चालत नाही या एकमेव टोल नाक्यावरती. ऑल इंडियामध्ये हा असा एकमेव टोल आहे की तिथं आपला फास्टॅग चालत नाही. नाही तर कुठेच असं चालला नाही. अशी आतापर्यंतची एक पण वेळ झाली नाही. झाली का झोप? अरे नींद तुला. तर रोड वाढवल्यामुळं आता इथं जागा बऱ्यापैकी वाढली. सुब्यामध्ये पोहोचलोय मित्रांनो. आणि भरपूर असे बेकरीचे आयटम्स इथं चांगले भेटतात. त्याचबरोबर हार पण भेटतात. पण आपल्याला झालंय थोडा उशीर, त्यामुळं निघालाय लवकर. पोचलो मित्रांनो आपण नगरला. आणि मित्रांनो, जो सुप्याचा टोल नाका आहे त्याच्यावरती नीट लक्ष ठेवा. कारण आपल्या सेगमेंटच्या गाडीला शक्यतो कारचा टोल नाका असतो. म्हणजे तो फास्टॅग लागलेला असतो. तर ते आपल्याकडून 100 रुपये घेतात. आणि फास्टॅगमधून पण पैसे कट होतात. तर आता आपण अर्जंट असल्यामुळे डायरेक्ट निघालोय. बट रिटर्न जाताना नक्की चेक करू की नक्की काय गोड बंगाल यांचं. कारण आता टाईम नाही तर रिटर्न जायला काही प्रॉब्लेम नाही. 30-35 किलोमीटर माघारी जावं लागेल. बट नको, आता जाताना ज्यावेळेस आपण रिटर्न जाऊ त्यावेळेस ते मेसेज पण दाखवू आणि ती स्लिप पण दाखवू की बाबा 2-2 वेळा टोल का काढला ते. तर चला, अहमदनगरमध्ये पोहोचतोय. आणि RTOची गाडी बघा. तर 2 वेळा आपल्याला RTO दिसला. सुपा टोल नाक्याच्या अलीकडे पण दिसला होता. आणि आता जस्ट नगरमध्ये एंट्री करतोय तर इथं पण आपल्याला RTO भेटलाय. नगरमध्ये RTO त्रास द्यायला लागला वाटतंय. 2-3 RTO दिसते. चला, नगर सिटी संपत आली. आता डायरेक्टली लागूया छत्रपती संभाजीनगर वाळूंच्या रोडला. 2-2.5 तास तरी अजून लागतील आपल्याला 100 किलोमीटर मध्ये. फुल RTOचा त्रास आहे, फुल. आपल्याकडे अंडरलोड आहे आज, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. नाही तर RTO फिरतोय. तर या रस्त्याला एवढे खड्डे आहेत ना, गाडी एकदम जपून चालवावी लागते. एक लेन, आतली लेन जी आहे ती पूर्ण खराब झालेली आहे. ते गेली
कित्येक वर्ष हा रोड याच कंडिशन मध्ये पडलाय. तर वाळूंज MIDC मध्ये मित्रांनो दुसरी वेळ आहे आपली म्हणजे मशीन सोडण्याची. एक 6-7 महिने झाले असेल तेव्हा पण आलो होतो आणि आज परत आलोय. पण हे लोकेशन तेच आहे ज्या ठिकाणी आपण लास्ट टाइम सोडली होती. तर चला मित्रांनो पोहोचू आपल्या लोकेशन वरती. फक्त 1 किलोमीटर दाखवतोय. तर जाऊया आपल्या लोकेशनला आणि घेऊया गाडी खाली करून. ऍक्च्युली रात्री गाडी खाली होईल का नाही ते माहित नाही. झाली तर चांगलंच आहे. डायरेक्ट ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाता येईल कारण ट्रान्सपोर्ट ऑफिस आपल्यापासून इथे 1-2-3 किलोमीटर वरतीच आहे. तिथं जाऊन थांबता येईल. नाही तर मग कंपनीच्या गेट पाशी जर पार्किंगला जागा असेल तर तिथं गाडी लावून थांबता येईल. तर चला जे काय होईल ते ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. युनियन बँक ऑफ इंडिया वाळूंज MIDC आणि आपली गाडी इथे पार्क केली आहे मित्रांनो. कारण हे आहे त्या कंपनीचं गोडाऊन. तर सेफ्टीसाठी सिक्युरिटी गार्ड दादा पण आहे तिथं समोर कॅबिनमध्ये बसलेलं आहे. आणि आपण थांबलोय आता इथं मुक्कामाला संभाजीनगरमध्ये वाळूंज MIDC. समोरच हॉटेल आहे द्वारकामाई. तर इथं जाऊया बघूया काय जेवायला भेटतंय का. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये बघण्यासारखं काय काय ते आज तुम्हाला दाखवून देतो. इथं देवगिरी किल्ला हा संभाजीनगरमध्येच आहे. त्यानंतर बीबी का मकबरा हे पण संभाजीनगरमध्ये. त्यानंतर अजंठा लेणी. त्यानंतर वेरूळची लेणी. तर एवढेच पिकनिक स्पॉट आहेत. त्यानंतर अजून जवळजवळची लोकेशन आहेत. घृणेश्वर म्हणजे वेरूळच्या लेण्याच्या जवळच घृणेश्वर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. त्र्यंबकेश्वर नाशिकच्या जवळ आहे ॲक्च्युली. त्यानंतर शिर्डी जवळ आहे. देवगड आपल्याला रस्त्यामध्येच लागतं आणि शनी शिंगणापूर पण आपल्याला रस्त्यामध्येच लागतं. तर राईस प्लेट ऑर्डर केलेली आहे. मस्त असं हॉटेल आहे. हॉटेल द्वारकामाई. तर आजच्या मेनूमध्ये मित्रांनो आपल्याला चपाती, डाळ, भाजी आहे आणि ही ग्रेव्ही आहे. तर या मित्रांनो जेवायला. जेवण और क्या कैसा रे खाना? ठीक है, छान आहे, सही आहे. ये बढ़िया आहे. मस्त मसाला लागला आहे. होऊ शकता मित्रांनो काळा मसालाच आहे. एकदम टेस्टी भाजी आहे. ठीक आहे एकदम. असं पाणी दिल्यासारखं नाही. क्वालिटी. तर जेवण उरकूया आणि जाऊया आपल्या गाडीकडे आराम करायला.